नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या असणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 15 पाहतोय, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीला ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्याच प्रकारचे प्रश्न घेत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, किसान घाट हे कोणाच्या समाधीस्थळाचे नाव आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, किसान घाट हे भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच पहा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? विजय घाट। आणि महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय? राजघाट। ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी रुपेश ठाकरे, रोहन पाटील, आशुराबा पाचपोळे, काजल उपरे, रवींद्र हिवराळे, कानबा खोकले, प्रवीण गाढवे आणि रॉकस्टार यम या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कमेंट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवली जावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, सार्क चे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, सार्क म्हणजे काय? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन। मग मित्रांनो, या ठिकाणी पहा, याची स्थापना आहे ती 8 डिसेंबर 1985 साली करण्यात आली होती। कधी? 1985। आणि याचं मुख्यालय आहे ते नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। स्थापना 1985 आणि मुख्यालय नेपाळमधील काठमांडू। ठीक आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये एकूण 8 सदस्य आहेत। लक्षात ठेवा, सार्क या संघटनेमध्ये 8 सदस्य देश आहेत। ठीक आहे। पुढे पहा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात? या ठिकाणी पहा, अल्फा कण म्हणजे हायड्रोजन याच्यावर धनभार असतो, बीटा कणांवर ऋणभार असतो, तर गामा, एक्स-रे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांवर कोणत्याही प्रकारचा भार नसतो, म्हणजे या ठिकाणी गॅमा किरण ही काय असतात? प्रभाररहित असतात। त्याचबरोबर मित्रांनो, आणखी काय असतं? रेडिओ, एक्स-रे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांवर कोणताही भार नसतो, म्हणजे ते देखील प्रभाररहित असतात। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? मित्रांनो, पंचवार्षिक योजनांना भारतामध्ये सुरुवात झाली होती 1951 ला आणि ती पहिली योजना आहे ती 1956 पर्यंत चालली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 1951 ते 56। ठीक आहे। त्यासोबतच पहा, आतापर्यंत भारतामध्ये एकूण किती योजना झाल्या? तर 12 योजना झाल्या। किती? 12। कधीपासून कधीपर्यंत? 1951 पासून 2017 पर्यंत। 2012 ते 2017 या कालावधीमध्ये 12वी योजना संपली। ठीक आहे, किंवा पार पडली। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ठीक आहे। यांची अनेक पुस्तकं आहेत ज्यावर प्रश्न येतात, त्यामुळे जर तुम्हाला यांची पुस्तकं पाहायची असतील तर काय करायचं? आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, नाथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, हिमालयामध्ये जे डोंगरामध्ये जागा आहेत त्यामध्ये काही वाटा जातात, त्या वाटांना काय म्हणतो आपण? पास म्हणतो, म्हणजे काय? खिंड म्हणतो। तर या ठिकाणी पहा, नाथुला ही खिंड आहे ते कुठं आहे? नाथुला ही खिंड आहे सिक्कीममध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच पहा, खारदुंगला नावाची एक खिंड आहे ती जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे। रोहतांग नावाची खिंड हिमाचल प्रदेशमध्ये आहे। झोजिला नावाची खिंड जम्मू काश्मीरमध्ये आहे। त्याचबरोबर मानाखिंड नावाची खिंड उत्तराखंडमध्ये आहे आणि पलक्कड नावाची खिंड आहे ती तमिळनाडूमध्ये आहे। ठीक आहे। यासारख्या अनेक खिंडी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याची माहिती देखील तुम्हाला वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाते, त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते? या ठिकाणी पहा, भारतीय प्रमाणवेळ रेषा आहे ती किती आहे? 82.5, म्हणजे काय? 82.5 रेखावृत्त। तर मित्रांनो, हे रेखावृत्त आहे ते कुठून जातं?
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांमधून जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. भारतामधील प्रमाणवेळ रेषा म्हणजे IST इंडियन स्टँडर्ड टाइम रेषा या 5 राज्यांमधून जाते. ठीक आहे. रेखावृत्त कोणता आहे? 82.5 पूर्व. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाहीत? या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहा भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 काय आहेत? मूलभूत हक्क. आणि भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 काय आहेत? तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. म्हणजे या ठिकाणी 21, 15, 35 काय मूलभूत हक्क आणि 40 काय मार्गदर्शक तत्वे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 अनुच्छेद 40 हा मूलभूत हक्क नाही. तर मित्रांनो कलम 40 कशासंबंधी आहे? ग्रामपंचायतीची स्थापना. हे कशामध्ये येतं? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 117 अन्वये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक आहे ती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्या सल्ल्यानं कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. काय लक्षात ठेवायचं? भारतीय राज्यघटनेच्या कलम 117 अन्वये राष्ट्रपती उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात आणि त्यासाठी राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा सल्ला घेतात. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद अर्थ समिट 1992 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? या ठिकाणी पहा वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद, जागतिक वसुंधरा परिषद 1992 साली ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी झाली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. आम्लवृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले असतात? या ठिकाणी पहा आम्लवृष्टीमध्ये काय होतं? तर SO2 आणि NO2 हे काय करतात? तर पाण्यामध्ये मिसळतात किंवा वातावरणामध्ये मिसळतात आणि त्यांचं काय बनतं? तर नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड बनतं. म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी? तर आम्लवर्षामध्ये SO2 आणि NO2 पासून बनलेली नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. या ठिकाणी आम्लवृष्टीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतं आणि नायट्रिक ॲसिड देखील असतं. म्हणजेच काय H2SO4 असतं आणि HNO3 देखील असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. शुष्क बर्फ म्हणजेच टिंबटिंब. या ठिकाणी पहा शुष्क बर्फ म्हणजे काय? तर स्थायू रूपातील कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याचा वापर इंडस्ट्रीमध्ये गोष्टींना थंड ठेवण्यासाठी केला जातो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो 15वा वित्त आयोग कालावधी आहे 2020 ते 2026. याचे अध्यक्ष होते NK सिंग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच पहा 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विजय केळकर. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YV रेड्डी. ठीक आहे.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय आहे? मित्रांनो, या ठिकाणी एक बेसिक तत्व लक्षात ठेवा की प्रत्येक शरीर हे कार्बनपासून बनलेलं आहे, म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये कार्बनचं काहीतरी प्रमाण आहे आणि ते प्रमाण आहे ते विशिष्ट काळानंतर कमी होतं. त्यामुळेच एखाद्या गोष्टीचं, एखाद्या वस्तूचं वय मोजण्यासाठी या कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय? वस्तूंचे वय मोजण्यासाठी कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, संगणक भाषेत HTML हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? या ठिकाणी पहा, काय पाहिलं होतं आपण? HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, त्याचप्रमाणे HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला इतर शब्दांचे फुल फॉर्म देखील माहीत असले पाहिजेत. ठीक आहे, ते सर्व पाहून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरी हिचे मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी पहा, नीरी NEERI म्हणजेच नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. नीरी हिची स्थापना आहे ती 1958ला सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नावानं झाली होती. आणि मित्रांनो, 1974ला इंदिरा गांधींनी याचं नाव बदलून नीरी असं केलं. तर मित्रांनो, याची स्थापना 1958 आणि मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे? नीरी स्थापना 1958, मुख्यालय नागपूर, आधीचं नाव सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच CPHERI, आणि नंतर 1974ला इंदिरा गांधींनी याचं नाव बदलून नीरी म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट असं केलं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, VoIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? मित्रांनो, संगणकीय भाषेमध्ये याचा वापर आहे तो एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी किंवा जोडले जाण्यासाठी केला जातो. मित्रांनो, हे काय? व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? या ठिकाणी पहा, निलगिरी पर्वत तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ यामध्ये पसरलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, याच्यामधील सर्वोच्च शिखर आहे दोडा बेट्टा, याची उंची आहे 2637 मीटर. ठीक आहे, शिखराचं नाव काय? दोडा बेट्टा, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर दोडा बेट्टा, पर्याय 2. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18, सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला? मित्रांनो, 2024ला 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. कोण कोण? कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, MS स्वामीनाथन, PV नरसिंह राव आणि 5वे चौधरी चरण सिंग. या 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आणि यांच्यापैकी MS स्वामीनाथन हे नाव या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1, MS स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, राज्य शासनाच्या पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार आहे तो चैत्राम पवार यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे? या ठिकाणी पहा, भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे ते कोची या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, माहिती तंत्रज्ञानासंदर्भात P2P संबोधनाचा अर्थ काय? मित्रांनो, IT संदर्भात P2P म्हणजे काय? पीअर टू पीअर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? मित्रांनो, सायमन कमिशन भारतात कधी आलं आणि का आलं? तर या ठिकाणी पहा, 1919च्या भारत सरकार कायद्याचं यश तपासण्यासाठी 1927ला सायमन कमिशन नेमण्यात आलं आणि 1928ला ते भारतामध्ये आलं. ठीक आहे. आणि मित्रांनो, 1926 ते 1931 या कालावधीमध्ये लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. सायमन कमिशन भारतात आले तेव्हा लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. मी रस्त्यात पडलो यातील पडलो हे क्रियापद कोणते? या ठिकाणी पहा, समजा एखादी क्रिया कर्त्यापाशी सुरू झाली आणि कर्त्यापाशी संपली तर त्याला काय म्हणायचं? अकर्मक कर्तरी. मग या ठिकाणी काय होतंय तर मी रस्त्यात पडलो म्हणजे क्रिया कोणी केली? मी केली. कोणावर केली? स्वतःवरच केली, स्वतःच पडले. म्हणजे या ठिकाणी मी रस्त्यात पडलो हे वाक्य कोणतं आहे? अकर्मक कर्तरी म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी वाक्यामध्ये क्रिया आहे ती कर्त्याजवळ सुरू होते आणि कर्त्याजवळच संपते. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, तिचे गाणे गाऊन झाले, तिची गाणी गाऊन झाली म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे, फिक्स आहे. मग या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली अशा प्रकारचं वर्णन असेल म्हणजेच झाले, झाली, गेले हे सर्व असेल तर काय म्हणायचं? त्या ठिकाणी त्या गोष्टीचं समापन झालं, त्या गोष्टीचा शेवट झाला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? तर या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असेल म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. ज्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असेल आणि गोष्टीचा अंत झाला असेल, शेवट झाला असेल तर त्याला काय म्हणायचं? समापन कर्मणी प्रयोग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. चरणांबुज या सामासिक शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पहा, चरणांबुजचा विग्रह कसा होतो? चरण अधिक अंबुज म्हणजेच कमळासारखे चरण असा याचा अर्थ होतो. आणि आपण काय पाहिलं होतं? ज्या ठिकाणी वाक्यामध्ये दोन्ही पदामध्ये विशेषण आणि विशेष्य असा संबंध असतो, त्याचबरोबर वाक्यातील दोन्ही पदही प्रथमा विभक्तीमध्ये असतात, त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? चरणांबुजमध्ये देखील कर्मधारय समास आहे म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. लक्षात काय ठेवायचं? जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदं आहेत ती प्रथमा विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी कर्मधारय समास असणार. ठीक आहे. त्यासोबतच आणखी एक गोष्ट पहा, जर तुम्ही अजूनही आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज पाहून घ्या, कारण त्या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज प्रश्न टू प्रश्न सराव करत आहोत. म्हणजे संपूर्ण टॉपिकवर जितके प्रश्न बनवता येतील तितके प्रश्न बनवून आपण ती सिरीज सुरू केली आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तो देखील टॉपिक वाईज तर तुम्ही A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. ठीक आहे. ही सिरीज आपल्याला यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. खाली दिलेल्या विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, विशेषण वाक्य कधी असतं, नाम वाक्य कधी असतं किंवा क्रिया विशेषण वाक्य कधी असतं. तर या ठिकाणी पहा, जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या जागी किंवा विशेषणाच्या जागी किंवा क्रिया विशेषणाच्या जागी एखादं वाक्यच येतं तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं? जर नामाच्या जागी आलं तर त्या वाक्याला म्हणायचं नामवाक्य. जर विशेषणाच्या जागी एखादं वाक्य आलं तर त्याला काय म्हणणार? विशेषण वाक्य. आणि जर क्रिया विशेषणाच्या जागी एखादं वाक्य आलं तर त्याला काय म्हणणार? क्रिया विशेषण वाक्य. ठीक आहे. त्याचप्रकारे मग या ठिकाणी पहा, जेथे जातो तेथे तू माझा संगत. यामध्ये काय होतंय? तेथे या नामासाठी काय आलं? जेथे जातो हे वाक्य आलं म्हणजे काय? क्रिया कोठे घडते हे दाखवलं म्हणजेच क्रिया विशेषण वाक्य झालं. ठीक आहे. क्रिया कधी कुठे कशी घडते याबद्दल माहिती दिली असेल तर त्याला काय म्हणायचं? क्रिया विशेषण. म्हणून या ठिकाणी हे काय? क्रिया विशेषण वाक्य. ठीक आहे. तिसरं पहा काय? गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. मित्रांनो, गुरुजी म्हणाले की पुढे काय पाहिजे होतं? एखादं नाम पाहिजे होतं, परंतु काय आलं? एक वाक्य आलं म्हणून काय म्हणायचं? ह्या ठिकाणी एकी हेच बळ काय? नाम वाक्य आहे. तसेच त्यापुढे पहा, जे चकाकते ते सारे सोने नसते. या ठिकाणी पहा, ते या सर्वनामासाठी काय झालं? जे चकाकते हे विशेषणी वाक्य आलं म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार? जे चकाकते हे काय? विशेषण वाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. काय पाहिलं आपण? जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये विशेषण यायला पाहिजे होतं परंतु त्या जागी एखादं वाक्य येतं तेव्हा त्या वाक्याला काय म्हणायचं? विशेषण वाक्य म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. इंद्र वज्रा हे वृत्त कोणते? त्यात किती अक्षरे असतात व त्यात यती कितव्या अक्षरावर येते? या ठिकाणी पहा, इंद्र वज्रा हे काय आहे? तर अक्षर गणवृत्त आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर असतात आणि यती आहे तो 5व्या अक्षरानंतर येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. अक्षर गणवृत्त 11 अक्षर आणि 5व्या अक्षरावर यती येतो. ठीक आहे. त्याचप्रकारे जर तुम्हाला वृत्त हा टॉपिक पूर्णपणे कव्हर करायचा असेल तर आपल्या चॅनलवरील उद्याचा किंवा परवाचा व्हिडिओ पहा. त्यावर A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपण पुढचा व्हिडिओ वृत्त या टॉपिकवरच घेणार आहोत. ठीक आहे.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 29, योग्य शब्द ओळखा। या ठिकाणी पहा आशीर्वाद हा शब्द कसा घ्यायचा असतो, तर पर्याय 4 प्रमाणे। ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 30, पुढील पद्यपंक्तीत अलंकार ओळखा। अरे वेड्या सोनचाफ्या काय तुझा रे बहर, नाही पाहिलीस माझी चाफेकळी सोनगौर। या ठिकाणी काय होतंय, तर सोनचाफा जिवंत आहे याप्रमाणे सोनचाफ्याशी बोललं जातंय। म्हणजे या ठिकाणी जी वस्तू निर्जीव आहे तिच्यामध्ये चेतना आहे अशा प्रकारे तिच्याशी बोललं जातंय। म्हणजे काय म्हणायचं, चेतन गुणोक्ती अलंकार आहे म्हणायचं। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। काय लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादी निर्जीव वस्तू जिवंत आहे याप्रमाणे तिच्याशी बोललं जातं किंवा तिला तसं वागवलं जातं तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, चेतन गुणोक्ती अलंकार म्हणायचं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 31, खालील वाक्यातील रस ओळखा। आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे। मित्रांनो या ठिकाणी पहा, यामध्ये काय दिसतंय, काहीतरी अभूतपूर्व दिसतंय, अद्भुत दिसतंय, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, अद्भुत रस आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। ठीक आहे। करुण रस कधी दाखवणार, दुःख व्यक्त करण्यासाठी करुण रस। ठीक आहे, शृंगार रस प्रेम व्यक्त करण्यासाठी, आणि शांत रस भजन कीर्तन किंवा देवाचं वचन। ठीक आहे, थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा। जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे। 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या। जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे। त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल। ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 32, अलंकार ओळखा। मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे। मित्रांनो ही रचना आहे ते संत तुकारामांची आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आम्ही मेनाहून मऊ आहोत परंतु इतक्या कठीण आहोत की वज्राला भेदू। म्हणजे या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकमेकांपेक्षा विरोधी आहेत, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, विरोधाभास अलंकार आहे। म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असतील किंवा एका गोष्टीला दुसरी गोष्ट विरोध करत असेल तर त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार असेल। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही। या ठिकाणी पहा, उपपदार्थ म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे का, आपण काय पाहिलंय, कारकार्थ पाहिलाय, विभक्तीचा कारकार्थ पाहिलेला आहे। कारकार्थ म्हणजे काय, तर विभक्तीचा क्रियापदाशी असलेला संबंध म्हणजे कारकार्थ। परंतु मित्रांनो विभक्तीचा क्रियापद सोडून इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे काय, उपपदार्थ। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पुढे पहा, प्रथमाला उपपदार्थ आहे, तृतीयला आहे, चतुर्थीला आहे, पंचमीला आहे, षष्टीला आहे आणि सप्तमीला देखील आहे, परंतु द्वितीय आणि संबोधनला उपपदार्थ नाही। म्हणजे आपलं उत्तर काय, या ठिकाणी द्वितीयला उपपदार्थ नाही, पर्याय 2। ठीक आहे, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, प्रथमा, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी यांना उपपदार्थ आहेत परंतु द्वितीयला आणि संबोधनला नाही। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 34, उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय। मित्रांनो उलटी अंबारी आहे ती कशी दिसते, भिक्षेच्या झोळीप्रमाणे दिसते। म्हणजे या ठिकाणी उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच भीक मागण्याची पाळी येणे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 35, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। मित्रांनो नदीला समानार्थी शब्द कोणते कोणते, नदी, नद, आपगा, सरिता, त्यासोबतच कल्या, कल्लोलिनी, तटिनी, तटी, तरंगिणी, निर्झरिणी किंवा जलवाहिनी, हे सर्व काय आहेत नदीचे समानार्थी शब्द। मग या ठिकाणी पहा कोणता आलेला आहे, आपगा आलेला आहे। म्हणजे पर्याय 2 आपगा हा नदीचा समानार्थी शब्द आहे। ठीक आहे। नौबत म्हणजे काय, तर मोठा नगारा। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 36, निमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। मित्रांनो निमंत्रित म्हणजे ज्याला बोलावलेले आहे असा, आणि मित्रांनो त्याचे विरुद्धार्थी काय, मग
ज्याला बोलावले नाही असा म्हणजेच आगंतुक, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे या म्हणीचा अर्थ. मित्रांनो, नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे म्हणजेच काय, तर एकाला लुबाडणे आणि दुसऱ्याला देणे, म्हणजेच एकाला लुबाडून दुसऱ्याची भर करणे, म्हणजे पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. थंड फराळ करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता. मित्रांनो, थंड फराळ करणे म्हणजे पूर्णपणे उपाशी राहणे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. मूर्धन्य वर्णांचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे. मित्रांनो, मूर्धन्य वर्ण म्हणजे कोणते कोणते, तर रू हा स्वर, त्यासोबतच ट चा पूर्ण गट आणि र षटकोनाचा श आणि बाळमधील ल, हे सर्व काय आहेत, तर मूर्धन्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी रू हा काय मूर्धन्य आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. छ काय आहे, छ आहे तालव्य वर्ण, त्यासोबतच थ काय आहे, थ येतो दंत्यवर्ण आणि फ काय आहे औष्ठ्यवर्ण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा. या ठिकाणी पहा विग्रह कसा होतो, षट अधिक आनन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पर्याय 2. ठीक आहे. या ठिकाणी 3 आहे, पर्याय 3. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं पहा, तर ट या कठोर व्यंजनापुढे जेव्हा एखादा स्वर किंवा एखादं मृदू व्यंजन येतं तेव्हा काय होतं, कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. म्हणजे कशामध्ये झालं, ड मध्ये झालं. झाले का या ठिकाणी, झाले. म्हणजे या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न. प्रश्न आहे, निलगिरी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे. मित्रांनो, पर्याय आहेत आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, वरील सर्व. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रश्नांची माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.